नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ऐकत आहात आजचा शेतमाल बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता आणि आज आपण पाहणार आहोत 15 जानेवारी 2026 चे महाराष्ट्रातील ताजे बाजारभाव. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत कापूस, सोयाबीन, कलिंगड, तूर, कांदा. चला तर मग सुरुवात करूया. कापूस बाजारभाव. मित्रांनो, आज कापसाच्या बाजारात स्थिर पण समाधानकारक दर पाहायला मिळत आहेत. पारशिवनी H4 लांब स्टेपल सरासरी दर 7,850 रुपये. घाटंजी मध्यम स्टेपल सरासरी दर 7,950 रुपये. उमरेड लोकल कापूस सरासरी दर 8,100 रुपये. चांगल्या प्रतीच्या कापसाला अजूनही मागणी आहे. साठवण क्षमता असेल तर थोडी वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते. सोयाबीन बाजारभाव. आता वळूया सोयाबीनकडे. यवतमाळ काळा सोयाबीन सरासरी 4,850 रुपये. मेहकर लोकल सरासरी 5,150 रुपये. हिंगोली खानेगाव नाका सरासरी 4,737 रुपये. पिवळ्या सोयाबीनला चांगला दर. ओलावा कमी असेल तर दर अधिक मिळत आहेत. कलिंगड बाजारभाव. उन्हाळ्याची चाहूल लागली असून कलिंगड बाजारात चांगली हालचाल दिसतेय. मुंबई फ्रूट मार्केट सरासरी दर 1,750 रुपये. बाजार समिती सांगली फळ बाजार कमाल दर 2,500 रुपये. पुणे बाजार सरासरी 1,250 रुपये. दर्जेदार वजनदार कलिंगडाला चांगली मागणी. वाहतूक योग्य असेल तर मुंबई मार्केट फायदेशीर ठरते. तूर बाजारभाव. तूर उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी. यवतमाळ लाल तूर सरासरी 7,040 रुपये. तुळजापूर पांघरी तूर सरासरी 7,000 रुपये. मेहकर सरासरी 6,700 रुपये. चांगल्या प्रतीला स्थिर दर. पुढील काळात भाव वाढीची शक्यता. कांदा बाजारभाव. आता शेवटी कांदा. छत्रपती संभाजीनगर सरासरी 900 रुपये. खेड चाकण सरासरी 1,500 रुपये. कामठी सरासरी 1,770 रुपये. आवक जास्त असल्यामुळे काही बाजारात दर कमी. साठवण असलेल्या शेतकऱ्यांनी घाई करू नये. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषिक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषिक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.